अकोल्यामध्ये आज खोट्या जात प्रमाणपत्रांविरोधात मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी, बुरुड यांसह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषद सदस्य दरगोंडा बसगोंडा पाटील उर्फ महेश पाटील, गडिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुरपतमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांच्यावर अनुसूचित जाती आरक्षणाच्या जागांवर खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर घाला घालणारा असून संविधानिक आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चादरम्यान संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. याशिवाय खोट्या कागदपत्रांना मान्यता देताना अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करत इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिल्लारे, गडिंग्लजचे कार्यकारी दंडाधिकारी ऋषिकेत शेळके आणि उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यावरही फौजदारी कारवाई करावी, तसेच खातेनिहाय आणि संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आरक्षण वाचवा आणि खोट्या जात प्रमाणपत्रांना आळा घाला अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शक करावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली. जिल्ह्यातील विविध संघटना आणि समाजबांधव मोठ्या संख्येने या संघर्ष महामोर्चात सहभागी झाले होते. ही केवळ हक्कांचीच नव्हे तर अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी शासनाने तात्काळ कारवाई करावी असा इशाराही दिला. यंग वाईज न्यूज प्रतिनिधी लखन घांडेकर, कोल्हापूर.